अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम कायदेशीर कचाट्यात अडकलंय। मात्र या समिती कार्यालयाची दुरावस्थाही झालेली आहे। या कार्यालयाची मालकी सामान्य प्रशासन विभागाकडे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये भव्य दिव्य स्मारक करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्या कामाला सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र सध्या या कामाचं जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या पुतळ्याचं ते कायदेशीर कचाट्यात अडकले, त्यामुळे ते गेले अनेक वर्ष रखडल्याचं पाहायला मिळते। यातली दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की अरबी समुद्रामधलं जे स्मारक होणार होतं त्यासाठी समितीचं कार्यालय करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कार्यालय हे कार्यालय फोर्ट परिसरामध्ये आहे आणि या फोर्ट परिसरातल्या कार्यालयाची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणची ही दुरावस्था आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कचरा झालेला आहे, यासोबतच पूर्णपणे या कार्यालयाची पडझड झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यालयाचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे। इथून आतमध्ये आल्यानंतर साधारणपणे या बाजूला जे प्रमुख आहेत ते बसायचे हे प्रवेशद्वार आहे कार्यालयाचं। इथून आतमध्ये आल्यानंतर हे पूर्णपणे कार्यालयाची ऑफिसेस तयार करण्यात आली होती। खरं तर 2015 पासून हा संपूर्ण विषय जो आहे तो पेंडिंग आहे आणि त्यानंतर कुठेतरी काम मार्गी लागेल अशी आशा होती। मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पर्यावरणाच्या परमिशन्समध्ये सध्या हा विषय अडकलेला आहे। परंतु कार्यालय जे आहे हे सुरू ठेवणं महत्त्वाचं होतं किंवा कार्यालयाचं जे कामकाज आहे हे सुरू राहणं महत्त्वाचं होतं, मात्र ते सुरू नाहीये। पूर्णपणे भयावह परिस्थिती या संपूर्ण कार्यालयाची आपल्याला पाहायला मिळते। ये समिति का कार्यालय है क्या? ये क्या है? पीडब्ल्यूडी का ऑफिस है। पीडब्ल्यूडी का ऑफिस है। यहाँ पे क्या होता था? इधर ऑफिस था, अभी कुछ कारण के लिए ऑफिस बंद हो गया, इधर से सब ट्रांसफर हो गया। कब से बंद है ये कार्यालय? ये मुझे लगता है कि 10-15 साल हो गए। ती ज्या अपेक्षेप्रमाणे काम सुरू होणं महत्त्वाचं होतं ते देखील झालेलं नाहीये आणि एकंदरीतच पूर्णपणे ही पडझड झाल्यामुळे आता शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकार काय पावलं उचलतंय का ठोस पावलं हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। शिवस्मारक समिती कार्यालयाची दुरावस्था बघून प्रचंड दुःख झालं। नेमकं काय काम सुरू आहे हे कळलं नाही तर आंदोलन करू असा इशारा नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख अंकुश कदम यांनी दिला। छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा याचा फोटो आपण पाहतात आणि या कार्यालयाची अवस्था एखाद्या अतिशय नाल्याप्रमाणे केलेली आहे। म्हणजे सरकार कुठलेही असू द्या याची परिस्थिती आज काय आहे ना ही बघण्याचं खरं हे आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत। या स्मारकाची कमिटी, या कमिटीचे सगळे अध्यक्ष असतील, हे पूर्ण याच्यामध्ये संचालक असतील, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या सगळ्यांची ह्या कमिटीमध्ये आज आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारे सरकारचं ह्याच्याकडे लक्ष नाही आहे आणि फक्त केवळ येणाऱ्या निवडणुकीसाठी केलेला हा घाट होता हे याच्यातून सगळं दिसून येतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।